व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. आपण डायरेक्ट सुरुवात करूया. काल आपण सिम्पलचे 3 टेन्स, कंटिन्युअसचे 3 टेन्स आणि परफेक्टचे 3 टेन्स हे काल आपण बघितले, त्याचे फॉर्म्युले बघितले. आता हे फॉर्म्युले बघितल्यानंतर आता आपल्याला शेवटचे जे हे आहेत त्याच्याकडे जाऊया. शेवटचे आहेत ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आहेत. आणि एकदा ही सगळी सूत्र माहीत झाल्याच्या नंतर मग नंतर त्याची वाक्य काय होत आहेत ती आपण बघूया. तर त्याच्यानंतरचं बघा जरा अक्षर दिसतंय का बघा जरा. आज आपल्याला बघायचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक तर समजेल की ह्याच्यामध्ये परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे, बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे की परफेक्ट मध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरलं होतं बघा. तर परफेक्ट मध्ये हे फळ्यावर दिसतंय का बघा जरा. फळ्यावरचं दिसतंय. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके, आवाज येतोय. फळ्यावरचं दिसतंय. ओके, फळ्यावरचं दिसतंय का? गुड इव्हनिंग. फळ्यावरचं दिसतंय का बघा जरा. ओके, दिसतंय. ठीक आहे. तर आता बघायचे आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. थोडक्यात जरासं आपण रिवाइज करू, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बघा ज्या वेळेला आपण कंटिन्युअस टेन्स बघितले त्यावेळी त्या कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होतं तर तिकडे एम, इज, आर किंवा वॉज किंवा वर किंवा शॅल किंवा विल बी का आलं ते आपण काल बघितलंय. आणि ह्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी होतं, बरोबर आहे. हे सगळं होतं हे कंटिन्युअस मध्ये होतं. परफेक्ट मध्ये काय झालं बघा. परफेक्ट मध्ये आपण बघितलं की इकडे हॅज किंवा हॅव होतं, भूतकाळामध्ये हॅड होतं आणि परत परफेक्ट मध्ये काय होतं तर शॅल, विल आणि त्याच्यानंतर हॅव. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर इकडे क्रियापदाचं तिसरं रूप होतं, राईट. तर हा झाला कंटिन्युअस टेन्स आणि हा झाला परफेक्ट टेन्स. हा कंटिन्युअस टेन्स आहे, हा परफेक्ट टेन्स आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर दोघांचंही कॉम्बिनेशन आहे आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे थोडक्यात इकडे हा जो परफेक्ट टेन्स आहे त्या परफेक्ट टेन्सचं सहाय्यकारी क्रियापद सगळ्यात पहिल्यांदा घ्यावं लागतं. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स करायचा असेल त्यावेळेला आधी सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर परफेक्ट टेन्स आधी दाखवायचा म्हणून हॅज आणि हॅव घ्यावं लागतं. हॅज आणि हॅव घेतल्यानंतर आता बघा हॅज आणि हॅवचा नियम काय आहे तर तिथे नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप आलंच पाहिजे. मग इथे तिसरं रूप काय घ्यायचं हॅज आणि हॅवच्या पुढे तर आपण बघितलं बघा टू बीचं जे तिसरं रूप आहे ते मग नंतर इथे घेतलं जातं. आणि एवढं घेतलं की हा परफेक्ट टेन्स पूर्ण होतो. आणि आता कंटिन्युअस टेन्स करण्यासाठी कंटिन्युअस मध्ये काय लागतं तर क्रियापदाला आयएनजी लागतं. त्यामुळे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये क्रियापदाला आयएनजी येतं आणि मग नंतर ऑब्जेक्ट आणि मग काय रिमेनिंग पार्ट वगैरे जे काय आहे ते येत असतं, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात इथे बघा आपण बघितलेलं आहे. म्हणजे जर करणे क्रियापद असेल तर याला म्हणतात करत. याला बघितलंय आपण आहे. आणि हे जे आहे क्रिया काही काळ असणं त्यासाठी हे बी वापरलं जातं. म्हणजे टू बी ची जी 3 रूप आहेत त्याच्यामध्ये ॲमिजारचा अर्थ जो असतो हा ॲमिजारचा अर्थ काय असतो तर आहे असतो. वॉज आणि वरचा अर्थ असतो तो होता, होती, होते जे काय असेल ते म्हणजे भूतकाळ दर्शवतोय. आणि तिसरं जे पास्ट पार्टिसिपल जे आहे याचा अर्थ असलेला. असे हे 4 अर्थ आहेत. म्हणजे थोडक्यात काय ही जी क्रिया आहे ती काही काळ असलेली आहे म्हणून मग इथे फक्त आपण व्याकरणदृष्ट्या इकडे काय म्हणत असतो करत आलेला, करत आलेलो, करत आलेली आहे, करत आलेलो होतो, करत आलेलो असेल, बरोबर आहे. तर अशा प्रकारे मराठीमध्ये मात्र इकडे आयएनजीचं त दिसतं. हा पण आहे शब्द आहे पण काल आपण बघितलं हॅज हे पूर्णपणा असणे याच्यासाठी वापरलं जात असतं. एकदम साधं सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो बघा.
ॲमिजारचा अर्थ पण आहे असा आहे, आणि आपण बघितलं की सहाय्यकारी क्रियापद म्हणून ज्या वेळेला हॅज आणि हॅवचा उपयोग होतो तर त्याचा पण अर्थ आहे म्हणून आहे. मग कंटिन्युअस टेन्स मध्ये आणि परफेक्ट टेन्स मध्ये मराठीमध्ये दोन्हीकडे आहे, मग त्याचा आपल्याला इंग्लिशमध्ये आपल्याला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. ह्याच्यासाठी फक्त तिकडे काय झालंय माहितीये का, इथे हे आहे वापरलेलं आहे, म्हणजे इकडे ॲमिजार येणार नाही एवढं तर आपल्याला समजतंय, कारण का इथे हा परफेक्ट टेन्स आहे. कळतंय? तर हा झाला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. मग असंच ज्या वेळेला तुम्हाला परफेक्ट कंटिन्युअस पास्ट करायचं असेल तर अर्थातच परफेक्ट मध्ये काय लागणार आहे, हॅड लागणार आहे. मग तो परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी हॅडच्या नंतर तिसऱ्या रूपाची आवश्यकता असते, म्हणून इकडे बीन आलेलं आहे, बीचं तिसरं रूप. आणि ह्याच्यानंतर परत कंटिन्युअस साठी आयएनजी आलेला आहे, की जे आपल्याला कंटिन्युअस दर्शवण्यासाठी करत आलेला होतो, करत आलेलो होतो. बरोबर आहे. बाकी याच्यानंतर मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. नंतर परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर, याच्यामध्ये आधी सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर अर्थातच फ्युचर असल्यामुळे इथलं हे बघायचं आपल्याला काय येणार आहे, शॅल विल किंवा हॅव येणार आहे. हॅवच्या नंतर परत इथे ज्याप्रमाणे आपण तिसरं रूप वापरलेलं आहे तसंच इकडे पण तिसरं रूप वापरायला लागणार आहे, आणि कंटिन्युअस साठी आयएनजी. थोडक्यात मला सांगायचं आहे की तुमची बेसिकची ज्या वेळेला सिंपल टेन्स, परफेक्ट टेन्स यांची आणि कंटिन्युअस टेन्स यांची ज्यावेळेला एकदा सूत्र तुम्हाला माहित असतील त्यावेळी तुम्हाला आपोआप समजेल की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे. आता हे इथे पण टेन्स तुम्हाला दिसतंय बघा, इथे करत, याचा आलं आलेलो, याचा अर्थ असं म्हणजे असेन किंवा असेल. कळतंय? तर अशा प्रकारे हे मराठीमध्ये होत असतं. बघा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा नंतर परत बघून ही सगळी सूत्र एकदा लिहून घ्या. आता ही एकदा सगळी सूत्र ज्यावेळेला तुम्हाला माहिती झालेली आहे, ही सूत्र माहिती झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं ह्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की नुसती सूत्र आहेत ना, ही एवढी नुसती बघू नका, ती पाठ करा. आणि पाठ केल्यानंतर ना एक 5 किंवा 10 वाक्य आहेत ना, तुमच्या मनाने कुठली पण वाक्य घ्या आणि ना ती लिहून काढा. मी तुम्हाला त्याच्यातलं एक वाक्य दाखवतो. हे बघा, तो पत्र लिहितो, तो आंबा खातो, मुले फुटबॉल खेळतात, यासाठी कितीतरी वाक्य तुम्हाला करता येऊ शकतात. जे आपण रेग्युलर डे टू डे लाईफ मध्ये बोलताना वगैरे जी काही वाक्य वापरतात ना, अशी कुठली पण वाक्य घ्या आणि कमीत कमी 10 वाक्य तरी आहेत ना, ती मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही प्रकारे लिहून काढायचं. एकच लक्षात ठेवा की ज्या वेळेला वाक्य कराल ना त्यावेळेला मराठीला अजिबात विसरायचं नाही. माय मराठी आपण म्हणतो बघा, माय मराठी. त्या माय मराठीमध्ये माय हा सुद्धा शब्द इंग्लिश आहे. विरोधाने सांगते तुम्हाला, पण याच्यामध्ये माय हा शब्द सुद्धा इंग्लिश आहे. तर एकच लक्षात ठेवा, माय मराठी आहे ना तीच आपल्याला इंग्लिश शिकवेल. आणि कुठलीही भाषा, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जगातले सगळे शिक्षण तज्ञ पण हेच म्हणतात की मातृभाषेतून जर शिक्षण मिळालं ना तर ते लवकर ग्रास्प होतं. आणि आपण आता अशा एका मॅच्युरिटी लेवलला आलो आहेत, म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतोय की मराठीला विसरू नका. मराठीला विसरलात इंग्लिश मध्ये चुकाल. लक्षात ठेवा, गेली 20 वर्ष मी शिकवतोय. 2000 पासून मी इंग्लिश शिकवतोय. 1997 पासून ऍक्च्युअली मी इंग्लिश शिकवायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आजतागायत जे जे काही मी अनुभव मला आले त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. जे जे मी सांगतो त्याप्रमाणे गेले ना त्यांना इंग्लिश आलेलं आहे. त्यामुळे एकच लक्षात ठेवा, हे सगळं सांगण्याच्या मागचं कारण एवढंच आहे. आपण काय करतो माहितीये का, इंग्लिश वाचतो, इंग्लिशचे रूल वाचतो आणि नुसत्या त्या प्रश्नांकडे बघत बसतो. कृपया असं करू नका, हेच मला सांगायचंय. कळलं? त्यामुळे मराठी आणि मराठी बरोबर इंग्लिश हे दोन्ही सायमल्टेनियसली एकदम एकत्र गेलं पाहिजे, माहितीये का. आणि ते ज्या वेळेला एकत्र जाईल ना त्यावेळी मित्रांनो तुम्हाला समजेल की इंग्लिश किती सोपं आहे. इंग्लिशचा भय, इंग्लिशची भीती किंवा इंग्लिशचा न्यूनगंड जर तुम्हाला तुमच्या मनातून काढायचा असेल ना तर मी तुम्हाला सांगतो की आता जसं तुम्ही 1 तास हे लेक्चर ऐकता ना, याच्यानंतर किंवा दिवसातला कुठलाही 1 तास ऍक्च्युली 10 वाक्य करायला 1 तास पण लागणार नाहीये, पण मी म्हणतो चला 1 तास लागलाय तर तो एवढा फक्त 1 तास द्या. मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलंय की थोडंसं मी सांगतो त्याप्रमाणे अभ्यास करा. मित्रांनो, तुम्हाला समजेल की तुम्ही काय शिकत आहात. इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतोय. मी सांगतो त्याप्रमाणे करा, बघूया आपल्याला कसे मार्क्स मिळत नाही. मार्क्स मिळवणं इंग्लिशमध्ये खूप सोपं आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, मी वाक्य पण दाखवली. 10वीच्या लेव्हलची वाक्य असतात आणि त्या 10वीच्या लेव्हलची वाक्य असून आपल्याला ती समजत नाही, त्यातला रूल समजत नाहीये. याला जबाबदार आपण आहोत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं इंग्लिशला घाबरू नका. मी अभ्यासच काही केला नाही, मला मार्क्स कसे पडतील याची भीती बाळगा.
आणि तो अभ्यास आहे ना तो एका सिस्टमॅटिक पद्धतीनंच करायचा असतो. आणि ती पद्धत तुम्हाला सांगतोय म्हणून मी सुरुवातीला सगळी सूत्र सांगितलेली आहेत, कळतंय? त्यामुळे ही सगळी सूत्र सिंपलची फक्त लिहिली नाहीत, कारण का मला आता तुम्हाला परफेक्ट कंटिन्युअस समजून सांगायचा होता, त्यामुळे मी फक्त ती लिहिली नाहीत. ही सगळी सूत्र जी आहेत ना ती व्यवस्थित लिहून घ्या, पाठच करा, एवढंच फक्त मी सांगतो. जेवढं तुम्ही पाठ कराल ना तेवढी तुमची इंग्लिशवरती खूप लवकर कमांड येईल. एकच लक्षात ठेवा, मी परत परत तुम्हाला सांगतोय, इंग्लिशमध्ये फक्त 2च वाक्यांचे प्रकार आहेत. ऍक्च्युली मी आता मुद्दाम हे प्रकारामध्ये मोडतोय, कारण का काल मी तुम्हाला सांगितलंय बघा की ऍक्च्युली ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे वाक्यांचे प्रकार नसून ते क्रियापदाचे फॉर्म्स आहेत. सो व्हेन यू कम टू नो, व्हेन यू लुक ऍट द forms of the verbs, you immediately come to know whether the given sentence is an active or passive. If the verb form is active, you immediately come to know that this is subject. कळलं? आणि हे ज्यावेळी तुम्हाला समजतं ना, कारण का दिसायला काय माहिती का, इथे पण नाऊन दिसू म्हणजे बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो, मी समजा असं म्हटलं आय लाईक, तर तुम्हाला ह्याच्यावरून समजलं पाहिजे की आयच्या नंतर ज्या अर्थी ते क्रियापदाचं रूप दिसतंय त्या अर्थी हा सब्जेक्टच आहे. पण हेच जर वाक्य मी असं लिहिलं आय एम लाईक, मी अजून पॅसिव्ह घेतलं नाही, तुम्हाला एक फक्त फरक सांगतोय की ज्यावेळी तुम्हाला क्रियापदाची रूप दिसतात ना त्या क्रियापदाच्या रूपावरनं तुम्हाला समजायला लागतं हे वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही सर हे वाक्यच चूक आहे का, तर ऍमच्या पुढे ईडी येऊ शकत नाही, तिथे ऍमच्या नंतर आयएनजीच पाहिजे. तर असं नाहीये, दिलेलं वाक्य काय आहे त्याचा अर्थ काय हे समजलं ना तरच तुम्हाला समजतं की ते वाक्य चूक आहे का बरोबर आहे. त्यामुळे ह्याचा पहिल्यांदा अर्थ, ह्याचा तर लगेच तुम्हाला समजतो मला आवडतं, मग ह्याचा अर्थ काय तर मी आवडला जातो, म्हणजे इतरांकडून, म्हणजे इतर जणांना मी आवडतो असा त्याचा अर्थ असतो. आणि हे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून एकच पुन्हा पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा, ही सगळी सूत्र पाठ केल्यानंतर ज्या वेळेला परीक्षेत एखादं वाक्य येत असतं ना त्यावेळेला त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजायला लागतो आणि तुम्हाला ते क्रियापदाचे जे हे फॉर्म्स आहेत हे फॉर्म्स तुम्हाला सांगत असतात की इकडे जो सुरुवातीचा आहे ना तो कर्ता आहे का कर्म आहे. आता आपण फक्त ऍक्टिव्ह व्हॉइसची सूत्र बघितलेली आहे. या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या सूत्रामध्ये ज्यावेळेला तुम्हाला हे समजेल की हे ऍक्टिव्ह व्हॉइसची रूप आहे जी काही तुम्ही वापरलेली आहेत आणि ती ज्यावेळेला वाक्यामध्ये दिसतात त्यावेळेला तुम्हाला लगेच समजतं की ते वाक्य ऍक्टिव्हचं आहे का पॅसिव्हचं आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये इतका बदल होत चाललाय, मी नंतर हळूहळू तुम्हाला या परीक्षेमधले एक्झाम्पल्स देईन त्यावेळी तुम्हाला समजेल. पण एकच लक्षात ठेवा, आपल्याला फक्त पीकच पाहिजे पण मी मशागत करणार नाही, ह्याला काडी मात्रही अर्थ नाहीये. आणि मी तुम्हाला त्या ऍडव्हान्स स्टेजला लेवलला नेण्याच्या पूर्वी अगोदरनं ही मशागत करतोय, कारण का जर मशागत केली नाही ना तर तुम्हाला पुढे मार्क्स मिळणार नाहीत, हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळे परत परत नीट सांगतोय ते लक्षात ठेवा. कृपया मी प्लीज तुम्हाला विनंती करतो की ही सगळी सूत्र पाठ करा. ही नाही पाठ केली ना तर तुम्ही मार्क्स मिळवण्याच्या मागे म्हणजे तुम्ही मृगजळाच्या मागे धावताय की तुम्हाला वाक्यांचे अर्थच समजत नाही. तुम्हाला वाटते तुम्हाला समजतंय पण ग्रॅमॅटिकली वेदर द गिवन सेंटेन्स इज करेक्ट ऑर इनकरेक्ट, इफ यू वॉन्ट टू नो, तुम्हाला हे सूत्र पाठ करावेच लागतील. आणि एवढे सनावळ्या वगैरे आपण पाठ करतो, क्षेत्रफळ पाठ करतो, इकॉनॉमिक्सचे आकडे पाठ करतो, हे जर सगळं असेल तर हे पाठ का करू नये. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त थोडंसं पाठांतर करा. अँटोनिम सिनोनिम पाठ करताना, व्हर्बल फ्रेजेस पाठ करणार ना, इडियोमॅटिक फ्रेजेस पाठ करणार ना, त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा हे करा ना. कसं आहे माहिती का, व्होकॅब्युलरी मध्ये तुम्ही कितीही पाठ केलं तरी मार्क्स मिळतील याची गॅरंटी नाही, पण मी तुम्हाला ग्रामरची गॅरंटी देऊ शकतो. बिकॉज ग्रामर इज ॲज लाईक ॲज मॅथमॅटिक्स. हे लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स सारखं आहे. ज्याप्रमाणे मॅथमॅटिक्स मध्ये कधीही मार्क्स जाऊ शकत नाही, गणिताचे मार्क्स कधीच जाणार नाहीत, कारण का ते ठरलेले आहेत. हे ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे इंग्लिश मधले असू दे किंवा व्याकरणाचे रूल्स आहेत ना, नियम आहेत ना, हे ठरलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण नाही सर असं जर लिहिलं असतं तर काय झालं असतं. व्याकरणाचे नियम हे 100% जसेच्या तसेच ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मध्ये वापरायला लागतात. आणि तेवढं जर वापरलं ना तर मी तुम्हाला खरं सांगतो कसे मार्क्स मिळत नाहीत बघूया. म्हणून मला परत परत तुम्हाला हे सांगायचंय की कृपया वेळ घालवू नका. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय ना, खरं म्हटलं तर तुम्हाला असं वाटत असेल सर आम्हाला किती वेळा हे सांगता. ह्याचं कारण मी बघितलेलं आहे की मुलं आहेत ना अक्षरशः काही पाठांतर करत नाही जे मुख्य पाहिजे. बेसिक्स आहेत हे सगळी, या बेसिक्सचं पाठांतर फक्त चालू ठेवा, तुमचं कल्याण होईल. अजून काय सांगू तुम्हाला. बरं, हे झाले आपले 12 टेन्सेस. आता या 12 टेन्सचे एक पुन्हा थोडक्यात कॉन्ज्युगेशन ज्याला म्हणतात, म्हणजे वाक्य कशी तयार होतात ते आपण बघू. आणि त्याच्या अगोदर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे तो बघू. याच्या अगोदरचे आपण 9 टेन्सेस शिकलेलो आहोत.
आता पुढचे जे 3 टेन्सेस आहेत त्याची कॉन्सेप्ट जे आहेत ती मी तुम्हाला आता समजावून सांगतो, ती म्हणजे क्लिअर होऊन जाईल. बघा, टेन्सेस शिकवत असताना मी तुम्हाला एक करणे क्रियापद दिलं होतं, त्याच्याबरोबर आता मी तुम्हाला एक खाणे क्रियापद दाखवतो. म्हणजे मूळ क्रियापद काय आहे? खा. मराठी मधलं खा, इंग्लिश मधलं ने. बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल की मराठीमध्ये मूळ धातू असतो तो कसा वापरतो आपण? खा, जा, कर, मार, जेव. इंग्लिशच्या नियमाप्रमाणे तिथे फक्त ने लागतं. बरोबर आहे. आता हा ने म्हणजे काय असतो? तर तो इंग्लिश मधला टू असतो. म्हणजे हे दिसत नाहीये का वरचं? ओके, दिसतंय. तर मूळ क्रियापद लिहिण्याची ही पद्धत असते. कळलं? खाण्यामधलं हे जे ने आहे, म्हणून कधी पण मूळ क्रियापद इंग्लिश मध्ये जे असतं त्याला नेहमी टू लावलेलं असतं. यालाच मी तुम्हाला सांगितलं की याला इन्फिनिटिव्ह किंवा बेस व्हर्ब असं म्हणतात. त्याचा उपयोग काय ते आपल्याला नंतर शिकायचं आहे. हे झालं मूळ रूप, बेसिक. म्हणजे बेस व्हर्ब ज्याला म्हणतात. याच्यानंतर जे पहिलं रूप असतं ते मी तुम्हाला सांगितलं बघा, की तिकडे एकतर एस किंवा ईएस जे काय असेल नियमाप्रमाणे ते लागतं. ह्याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवायचा. आता खातो, खाते, खातात असाच असतो. आणि परत परत सांगतोय, मराठी शिवाय इंग्लिश समजत नाही. दुसरं रूप जे आहे हे फक्त साध्या भूतकाळातच वापरतात. मग याचा अर्थ खाल्ला, खाल्ली, खाल्ले. मी जोडाक्षर लिहित आहे. बरं, चला. खाल्ले वगैरे वगैरे वगैरे. कळतंय? तर हे झालं दुसरं रूप. आणि त्याच्यानंतर तिसरं रूप म्हणजे काय? इटन. अर्थात हे काय आहे? पास्ट पार्टिसिपल आहे, ज्याचा अर्थ परत हाच किंवा ह्याच्यापूर्वी आपण कधी कधी ह्याच्यानंतर आपण हा अजून एक्स्ट्रा शब्द वापरतो. बरोबर आहे. आता कुठलाही टेन्स समजून घेत असताना मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे ह्याचा ज्या वेळेला प्रेझेंट असेल त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंटची रूप काय होणार आहेत? म्हणजे सिंपल प्रेझेंट मध्ये खातो. बरोबर आहे. सिंपल पास्ट मध्ये हे स्वरूप होतं खाल्ले. आला सिंपल पास्ट. आणि सिंपल फ्युचर मध्ये हे स्वरूप होतं खाईन. बरोबर आहे. हे झालं. आता कंटिन्युअस मध्ये काय होत असतं बघा. तर या कंटिन्युअस मध्ये आपण बघितलं की इथे सगळीकडे क्रियापदाला त असतं. आणि ह्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असतं. प्रेझेंट मधलं, पास्ट मधलं आणि फ्युचर मधलं. ते काय आहे? खात आहे, खात होतो किंवा होती काय असेल ते, आणि खात असेन. म्हणजे थोडक्यात या त वर्ण आपल्याला लगेच आयएनजी चा बोध होत असतो. आणि इकडे ॲमिजार, वाजवर आणि शॅल विल बी. बरोबर आहे. परफेक्ट मध्ये आपण काय करतो बघा. इथलं जे रूप आहे हे जसे तसं घेतलं जातं. म्हणून इकडे येतो खाल्ले किंवा खाल्लेले काही पण असेल. कळतंय? याच्यानंतर परत प्रेझेंटचं सहाय्यकारी क्रियापद इकडे येतं. ते असतं आहे. इकडे होतं होता, होती, होते. आणि इकडे असेल. आणि त्यावेळेला आपण नियम काय शिकलो बघा, की मराठीमध्ये जर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद जर दिसत असतील, बरोबर ना, तर ते फक्त कंटिन्युअस किंवा परफेक्ट टेन्सच असू शकतो. म्हणजे इंग्लिश मध्ये ज्यावेळेला आपल्या सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये दिसणार आहे, मग ते ॲमिजार, वाजवर किंवा शॅल विल बी असू दे, किंवा इकडच्या प्रमाणे हॅव हॅज, हॅड किंवा शॅल विल हॅव असू दे, हे ज्या वेळेला वाक्यामध्ये दिसतं त्यावेळेला तुम्हाला समजतं की इकडे हे काय आहे, हे मुख्य क्रियापद. आणि हे म्हणजे फक्त सिंपल मध्ये कधीही आहे, होता, असेल हे शब्द नसतात. सिंपल मध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतात. फक्त क्रियापदावरूनच आपल्याला काय समजत असतो. इकडे मात्र काय होतं, तर आयएनजीच्या नंतर म्हणजेच इकडे थोडक्यात सहाय्यकारी क्रियापद असतं, इथे पण सहाय्यकारी क्रियापद असतं. आता मला तुम्हाला ही एक कॉन्सेप्ट समजून सांगायची आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे समजेल. परत खूप जणांना कदाचित माहिती पण असेल, पण मी हे सगळं लेक्चर घेतोय ते मुद्दामून इतक्या बेसिक पासून घेतोय. याचं कारण एकच आहे, खूप म्हणजे अशी मुलं आहेत की इंग्लिशला घाबरणारी आहेत, मागे पडलेली आहेत. विशेषतः खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्यामधले जे हे आहेत,
यांना खूप प्रॉब्लेम्स येतात इंग्लिशमध्ये, त्यासाठी मी फार अगदी बेसिक पासून सांगतोय. तर परत लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय आधी ते समजलं पाहिजे. कळतंय? तर या कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं माहितीये का, क्रिया आत्ता होत आहे असं असतं. बघा मी पुन्हा परत सांगतोय. परत इंग्लिश ग्रामर शिकत असताना त्या टेन्स मध्ये काय होतं हे आपण नंतर बघूया. आता ऍक्च्युली कंटिन्युअस टेन्स कधी वापरत असतात, तर क्रिया आत्ता या क्षणी चालू आहे. जसं मी तुम्हाला आत्ता शिकवत आहे, तुम्ही आत्ता ऐकत आहात, तुम्ही आत्ता शिकत आहात, तुम्ही आत्ता फळ्याकडे बघत आहात, तुम्ही आत्ता बाहेरचा काहीतरी आवाज ऐकत आहात, रस्त्यावरून आत्ता बस धावत आहे, रस्त्यावरती फक्त पोलीस गस्त करत आहेत, आत्ता सगळं या क्षणाला असतं. त्यामुळे कंटिन्युअस टेन्स ज्या वेळेला इंग्लिश मध्ये वापरले जातात त्यावेळेला द ऍक्टिव्हिटी इज टेकिंग प्लेस म्हणजेच इज हॅपनिंग ऍट द पॉइंट ऑफ टाइम व्हॅन यू स्पीक, असं त्याचा अर्थ असतो. परत इंग्लिश जाऊ दे, मला फक्त एवढं सांगायचंय, ज्या वेळेला तुम्ही बोलत असता त्या क्षणाला ज्या वेळेला ती क्रिया होत असते त्याच वेळेला त्याला कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. त्यामुळे कंटिन्युअस टेन्स, आता बघा मी तुम्हाला एक फिगर सांगतो, एक स्केल तुम्हाला दाखवतोय. या स्केल मध्ये तुम्हाला दिसेल की बघा आता हा स्केल आहे, याच्यामध्ये मी याला प्रेझेंट टेन्स म्हणतोय. त्यामुळे हा अर्थातच आहे तो पुढे घडणारी क्रिया. त्यामुळे आता मी या प्रेझेंट मध्ये आहे, याच्या पुढचा आहे तो सगळा फ्युचर आहे, आणि याच्या आधीचा सगळा जो आहे तो सगळा पास्ट टेन्स आहे. मग तो पास्ट टेन्स एका क्षणापूर्वीचा पण असू शकतो, एका मिनिटापूर्वीचा पण असू शकतो, किंवा एक तास, एक महिना, एक आठवडा, एक वर्ष, 100 वर्ष, काहीही असू शकतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, आधी ही कॉन्सेप्ट एकदम नीट समजून घ्या. मी ज्या वेळेला म्हणतो की मी आत्ता तुम्हाला शिकवत आहे, म्हणजे मी शिकवत आहे म्हणजे आत्ता शिकवत आहे. तुम्ही अभ्यास करत आहात म्हणजे आत्ता करत आहात. ती जेवत आहे म्हणजे आत्ता जेवत आहे. आई स्वयंपाक करत आहे म्हणजे आत्ता स्वयंपाक करत आहे. थोडक्यात इथे क्रिया आहे ना, ती इथे आता या क्षणाला चालू असते. ज्या वेळेला ऍक्टिव्हिटी ही त्या पर्टिक्युलर ऑन द पॉइंट ऑफ टाइम ही ज्या वेळेला चालू असते त्या वेळेला त्याला कंटिन्युअस टेन्स असं म्हटलं जात असतं. म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये क्रिया ही फक्त त्या विशिष्ट वेळेवरती होत असते, एवढं लक्षात ठेवा. मग आता ह्याच्या बरोबर ज्यावेळेला तुम्ही पास्टला जाता त्यावेळेला अर्थातच ती क्रिया त्या विशिष्ट वेळी होत असते. जसं मी म्हटलं, काल यावेळी तुम्ही लेक्चर ऐकत होता, काल यावेळी आई स्वयंपाक करत होती, 10 वर्षापूर्वी मी याच वेळेला प्रवास करत होतो. मी फक्त वाक्य समजावं म्हणून सांगतोय, कळलं का? म्हणजे थोडक्यात काय, एका विशिष्ट वेळेवरती ही क्रिया चालू होती. काल रात्री 11 वाजता मी पुस्तक वाचत होतो. हेच मी म्हटलं, मागच्या रविवारी या वेळेला मी चित्रपट पाहत होतो. म्हणजे एका विशिष्ट वेळेवरती ती क्रिया असते, आणि ज्या ती एका विशिष्ट वेळेवरती क्रिया चालू असते त्या वेळेला त्याला कंटिन्युअस, भूतकाळामध्ये म्हणून कंटिन्युअस पास्ट. हेच सेम आपल्याला आता फ्युचर मध्ये जायचं आहे. मग फ्युचर मध्ये सुद्धा तेच आहे. समजा मी असं म्हटलं, अजून 5 मिनिटांनी आपलं लेक्चर संपत असेल, संपणार नाही, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, कळतंय का? हेच मी म्हटलं, अजून 10 मिनिटांनी तुम्ही गाणं ऐकत असाल. हेच मी म्हटलं, मुले 8 वाजता काय ती IPL मॅच बघत असतील. थोडक्यात त्या विशिष्ट वेळेला ती क्रिया होत असेल. उद्या या वेळेला मी प्रवास करत असेन, त्या विशिष्ट वेळेपुरतं चाललेलं आहे. आणि मग हे जे असं आहे की ज्यावेळेला एका विशिष्ट वेळेला क्रिया चालू असते त्याच वेळेला तिथे कंटिन्युअस टेन्स असतात. म्हणून परीक्षेमध्ये नाव घेऊन हा कंटिन्युअस टेन्स विचारलेला असतो. म्हणून मी परत काय सांगितलं ते लक्षात ठेवा. आत्ता या वेळेला क्रिया चालू आहे, कंटिन्युअस प्रेझेंट. मग ती नाऊ असेल नाहीतर ऍट धिस मुवमेंट असेल, म्हणजे या क्षणाला. कळलं? हे इकडे असेल तर ऍट दॅट टाइम असं घेतलं जात असतं. परत हे आपण नंतर बघूया. इंग्लिश शिकत असताना, इंग्लिशचे टेन्स समजत असताना आपल्याला ते अजून जास्त चांगलं समजेल. तसंच इकडे एका विशिष्ट वेळी भविष्यामध्ये ती क्रिया चालू असेल. हे एकदा तुम्हाला समजलं. आता मी तुम्हाला काय सांगतोय, आपल्याला आता ह्याच्यावरनं हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे आपण याच्यामध्ये बघितला की त्याच्यामध्ये कंटिन्युअस आणि परफेक्ट आहे, तो काय आहे ते आता आपण लक्षात घेऊया. आता आपल्याला समजलं की हा कंटिन्युअस आहे. बघा आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काय आहे तो आपण बघूया.
आता बघा हा तर प्रेझेंट आहे, एवढं तर आपल्याला समजलं, राईट. मग हा प्रेझेंट आहे. आता बघा मित्रांनो, होतंय काय माहितीये का, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ही क्रिया भूतकाळापासून चालू झालेली असते. भूतकाळापासून म्हणजे उदाहरणार्थ समजा इथे 5 वाजलेले आहेत, आत्ताचे 5 PM, भूतकाळातले 5 PM, कारण का आता किती झाले, 6:25 झाले. भूतकाळातले 5 वाजता, 5 वाजल्यापासून मी तुम्हाला शिकवत आहे. बघा मी काय सांगतोय, अगदी तुम्ही असं घेतलं 6 वाजल्यापासून शिकवत आहे, तरी सुद्धा आता किती वेळ झाली, कमीत कमी 25 मिनिट झाली, म्हणजे 6 वाजल्यापासून मी शिकवते. म्हणजे भूतकाळात एका विशिष्ट काळापासून क्रिया चालू झाली आणि ती अजूनही चालू आहे. मग ह्याला इंग्लिशमध्ये कंटिन्युअस टेन्स म्हणत नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही टेन्समध्ये ज्या वेळेला तुम्हाला एक ड्युरेशन दाखवायचं असतं, म्हणजे ज्या वेळेला एखादी क्रिया पिरियड ऑफ टाइम एका टाइम पिरियड मध्ये असते, त्यावेळेला ती क्रिया ही नेहमी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये असते. का तर इथे क्रिया भूतकाळापासून चालू झाली आहे आणि ती क्रिया आहे ना, ती तेव्हा भूतकाळापासून आतापर्यंत चालू असल्यामुळे तिकडे इंग्लिशमध्ये कंटिन्युअस टेन्स न म्हणता त्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हटलं जात असतं. म्हणून हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आहे. म्हणजे मी 6 वाजल्यापासून शिकवत आहे असं म्हणायच्या ऐवजी मी असं समजा म्हटलं की मी मागील 4 दिवसापासून शिकवत आहे. मग आता मी मागील 4 दिवसापासून शिकवते असं ज्या वेळेला मी म्हणतो, त्यावेळेला बघा एक दिवस 24 तासाचा असतो. म्हणजे मी दररोजचे असे ते 24 तास असं करत शिकवलंय का तुम्हाला? मी खाल्लं नाही का, मी काही जेवलो नाही का, मी झोपलो नाही का, का मी आपलं 4 दिवसापासून कंटिन्युअस शिकवत आहे. म्हणजे 4 दिवसापासून मी कंटिन्युअस शिकवते, 4 दिवसापासून इथे कंटिन्युअस उभा आहे, मी बडबड करत आहे, मी शिकवत आहे, ते खूप छान तुम्हाला वाटत आहे. त्यामुळे तुम्हीही न कंटाळता 4 दिवसापासून शिकत आहात. म्हणजे एक तर 4 दिवसापासून कंटिन्युअस शिकवणं हे शक्य नाही. मग ही क्रिया कशी होत असते, तर थांबून होत असते. म्हणजे 1 तास शिकवलं, थांबलं, परत काही वेळाने समजा मी चालू केलं किंवा अजून काही दिवसांनी चालू केलं, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात हे फक्त मला हेच सांगायचंय की हे एका आठवड्यापासून असू दे, कालपासून असू दे, नाहीतर 10 वर्षापासून असू दे, काय वाटेल ते असू दे, कळतंय? भूतकाळापासून क्रिया चालू होऊन ती जर अजूनही चालू असेल आता मी बोलत असताना सुद्धा, तर त्यावेळेला त्याला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट म्हटलं जात असतं. म्हणजे थोडक्यात ही क्रिया भूतकाळात चालू होऊन आताही चालू आहे. हा एकदा तुम्हाला काय समजला. आता आपण बघूया परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. मग आता परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये अर्थात प्रेझेंटचा काही संबंध येणार नाहीये. म्हणजे इथे काय माहितीये का, क्रिया आता समजा मी असं म्हटलं काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत मी तुम्हाला शिकवत होतो. म्हणजे मी तुम्हाला 1.5 तास शिकवत होतो. मी काय म्हणतोय बघा, संध्याकाळी 6 कालचं सांगतोय मी, कारण का हा भूतकाळ आहे. त्यामुळे काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत मी तुम्हाला शिकवत होतो. दिसताना मराठीमध्ये आपल्याला ती कंटिन्युअस क्रिया दिसते, परंतु इंग्लिशमध्ये ही क्रिया कंटिन्युअस टेन्स मध्ये मान्य नसते आणि नाही. त्यामुळे इथे हेच तुम्हाला समजलं पाहिजे की इकडे ही क्रिया थांबून होते. म्हणजे मी ज्यावेळी तुम्हाला कंटिन्युअस जरी शिकवत असलो तरी मी मध्ये मध्ये पॉजेस घेत असतो. मी काय मध्ये पाणी पिईन, मी थोडा वेळ थांबीन, थोडा वेळ समजा विचार करेन किंवा मी काहीतरी लिहित असेल. क्रिया जरी शिकवण्याची असेल तरी ती कंटिन्युअस होत नसते, ती पॉजेस घेऊन होत असते. म्हणूनच याला परफेक्ट कंटिन्युअस का म्हणतात. क्रिया पूर्ण झाली तरी पण चालू आहे, क्रिया पूर्ण झाली तरी पण चालू आहे, क्रिया थांबली तरी चालू आहे, क्रिया थांबली तरी चालू होती. कळतंय का, कंटिन्युअस मध्ये चालू आहे. म्हणजे बघा एकदम सोपं. समजा मी असं म्हटलं गेली 20 वर्षे किंवा मागील 20 वर्षांपासून, हे काही पण असू शकतं. हे काय आहे, त्याच्या पुढे प्रेपोजिशन काय वापरतात हे आपण सगळं नंतर बघू. आता फक्त तुम्हाला एवढंच समजलं पाहिजे काय, गेली 20 वर्षे किंवा 20 वर्षापासून मी इंग्रजी शिकवत आहे. म्हणजे ही क्रिया कधीपासून चालू आहे बघा,
गेल्या 20 वर्षापासून, कळतंय? म्हणजे मी 2000 साली शिकवायला सुरुवात केली, 2000 साल पूर्ण झालं, मग 2001, मग 2002, मग 3, 4, 19, 20, 21 आलं तरी पण ती क्रिया अजूनही पुढे चालू आहे, कळतंय? म्हणून मी म्हणताना काय म्हणतो बघा, म्हणजे ही क्रिया काय झाली, चालू झाली, परत पूर्ण झाली, परत चालू झाली, परत पूर्ण झाली, परत चालू झाली, परत पूर्ण झाली, आणि अशी ती आजतागायत चालू आहे. म्हणून याला म्हणत असतात परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कळलं? इथे प्रेझेंट आहे. मग आता हे फक्त वर्षाच्या बाबतीत आहे का? तर वर्ष जाऊ दे, इकडे मी समजा असं म्हटलं 10 महिन्यापासून किंवा गेली 10 महिने चालू आहे, तरी सुद्धा हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आहे. ते महिन्याच्या ऐवजी ते आठवडे असू देत तरी सुद्धा ती क्रिया बदली होत नाही. या आठवड्याच्या ऐवजी गेले 10 दिवस असू दे तरी सुद्धा हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच आहे. दिवसच्या ऐवजी इकडे तास असू दे, मिनिट्स असू दे, कळलं का? ही क्रिया आहे, त्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असंच म्हणतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजेच क्रिया इकडे चालू होते, थांबते, चालू होते, थांबते, म्हणजेच क्रिया थांबते म्हणजेच पूर्ण होते आणि तरीही ती चालू राहते. म्हणून हा झाला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कळलं? मग तेच परफेक्ट कंटिन्युअस पास्टच्या बाबतीत आहे. फक्त होतं काय, ज्या वेळेला मराठीमध्ये तुम्ही काळाचा उल्लेख करत नसता त्यावेळेला ते वाक्य तुम्ही फक्त असं लिहिता, काय, मी इंग्रजी शिकवत आलेलो आणि पुढे आहे. कळतंय? बघा, येतो म्हणजे आयएनजी जे आपण सूत्रामध्ये बघितलं, आणि आलेलो म्हणजे ल जे आपण बघितलं की लच्या पुढे ज्या वेळेला आहे होतं असेल असतं त्यावेळेला ते परफेक्ट टेन्सेस असतात. तसं इकडे ल दिसतंय, त्याच्या पुढे आहे, त्यामुळे हा परफेक्ट प्रेझेंट झाला, आणि ह्याच्यामुळे दिसला कंटिन्युअस, त्यामुळे हा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट झाला. कळतंय? आणि ज्या वेळेला तुम्ही हे लिहिणार नाही त्यावेळी तुम्ही हे जर लिहिलं, ह्याच्या ऐवजी हे जर लिहिलं तर ह्याच्यावरून समजतं की तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कळतंय? तर हा झाला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. मग आता इथे मी फक्त एवढंच चेंज करतो. बघा, मी इंग्रजी शिकवत होतो. काय म्हणते मी? फक्त गेली 20 वर्ष मी इंग्रजी शिकवत होतो, म्हणजे आता नाही शिकवते, पण भूतकाळामध्ये मी 20 वर्ष इंग्रजी शिकवत होतो. मी 10 वर्ष अमुक अमुक कंपनीत काम करत होते, असं ज्या वेळेला आपल्याला कोणी सांगतंय XYZ व्यक्ती किंवा मी काम करत होतो, त्यावेळेला म्हणजे तेवढा काळ ती कार्य करत होते. कळलं? थोडक्यात सांगायचं काय, इथे तुम्हाला दिसतोय पास्ट, यानी समजतोय कंटिन्युअस, परंतु हे जे आहे ड्युरेशन दर्शवणाऱ्या ज्या फ्रेजेस आहेत ज्याला टाइम फ्रेजेस असं म्हणतात, त्या टाइम फ्रेजेस ज्या वेळेला कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरल्या जात असतील आणि ते वाक्य वाचल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला समजेल की हा ही क्रिया अमुक अमुक काळ चालू आहे, म्हणजे त्या पूर्ण पिरियड मध्ये ज्या वेळेला ड्युरेशन मध्ये ज्या वेळेला क्रिया चालू आहे त्यावेळी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, आणि त्या ड्युरेशन मध्ये क्रिया ज्या वेळेला चालू होती भूतकाळात त्यावेळी तो परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि मग हेच आता सेम आपल्याला परत इथे हा जो कालावधी आहे, हा कालावधी इथे काही पण असू शकतो. कळलं का? त्यामुळे आपल्याला ते बघायचं नाही, आपल्याला फक्त एवढंच समजायचं की ही क्रिया काय आहे का. मग आता यासाठी फॉर कसं वापरतात, सिन कसं वापरतात हे आपण नंतर बघू. तर हे झालं परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. आता ह्याच्या नंतर आपण बघूया परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. हे सगळं नोट करून ठेवा, कारण का आधी मातृभाषेतून समजणं महत्वाचं आहे. मग इंग्लिश वाक्य वाचलं की आपोआप त्याचा अर्थ समजत असतो. मग आता आपण फ्युचर मध्ये जाऊया. ऍक्च्युली हे पण वाक्य करता येईल, फक्त पासून असल्यामुळे म्हणजे भूतकाळापासून असल्यामुळे मी फक्त पुढचं हे घेतोय. म्हणजे बघा, मी आता असं म्हटलं, पुढील 10 वर्षे मी इंग्रजी शिकवत असेन. बघा, परत कंटिन्युअस आणि हा फ्युचर, आणि ह्याच्यामधनं हे जे तुम्हाला ड्युरेशन दर्शवलेलं आहे, परत हे वर्ष असू दे, नाहीतर महिने असू दे, नाहीतर आठवडे असू दे, नाहीतर दिवस असू दे, नाहीतर मिनिट्स असू दे, काय वाटेल ते असू दे, आपल्याला त्याशी देणं घेणं नाही. क्रिया काही काळ म्हणजे ऑन द पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम त्यावेळेला क्रिया चालू नाही, तर ही काही कालावधीमध्ये क्रिया चालू आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हे ज्यावेळी तुम्हाला त्या फ्रेजेस मध्ये ज्या वेळेला इंग्लिश मध्ये दिसेल ना, त्यावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की हा काय आहे, परफेक्ट कंटिन्युअस आहे. कळतंय? त्यामुळे हे पुढील 10 वर्ष म्हणजे ही क्रिया चालू असणार आहे.
आणि ज्यावेळी ती पुढील 10 वर्ष ती क्रिया चालू असेल त्यावेळी सुद्धा ती कंटिन्युअस नाही, पॉझेस घेतच थांबत थांबतच चालू असणार आहे. मला कारण का जेवायचं पण आहे, झोपायचं पण आहे, आराम पण करायचा आहे, अजून इतर कामं करायची आणि तरी सुद्धा मी शिकवत मात्र असणारच आहे. असा जो प्रकार आहे तो सगळा हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येत असतो. कळतंय? मग आता एकूणच हे सगळं झाल्यानंतर आता बघा काय होतंय ते बघा, की हेच वाक्य किंवा दुसरं कुठलं तरी वाक्य घेतो मी, मग तुम्हाला समजेल बघा की मी म्हटलं मुले दिवसभर मॅचच्या ऐवजी क्रिकेट घेतो. मुले दिवसभर क्रिकेट खेळत आहेत. कारण का आता पास तर सगळे झालेले आहेत, काम धंदे काही नाही, आता लॉकडाऊन आहे, मी मजा म्हणून सांगतोय. सांगायचं काय, ह्याच्यामुळे आपल्याला दिसलं दिवसभर आणि ह्याच्यामध्ये दिसलं आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट. मग ह्याला नुसतं कंटिन्युअस प्रेझेंट म्हणायचं नाही, हेच तुम्हाला इंग्लिशच्या बाबतीत आता समजलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला इंग्लिशमध्ये एखादं वाक्य ज्या वेळेला असं दिसेल काय, द चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट, हे आपण नंतर शिकणार आहोत, पूर्ण एकदम डिटेल मध्ये शिकणार, त्यामुळे त्याची चिंता करू नका. आता मी तुम्हाला फक्त या कॉन्सेप्ट आहेत ना या सगळ्या क्लिअर करतोय. द चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट होल डे. हे ज्या वेळेला मी लिहितोय त्यावेळी तुम्हाला इंग्लिशच्या वाक्यांमध्ये हे समजलं पाहिजे. इथे नुसतं होल डे असेल असं नाही म्हणत आहे, तिकडे फॉर अँड अर असू शकेल, फॉर द लास्ट वीक असू शकेल, काही पण असू शकेल. ते आपण काय ते नंतर बघूया. आधी फक्त ही कॉन्सेप्ट समजून घ्या की इंग्लिशमध्ये ज्या वेळेला तुम्हाला कंटिन्युअस टेन्स दिसतंय त्यावेळेला तुम्हाला वाक्यामध्ये कुठे टाइम फ्रेम दिसते का हे दिसलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजतं वाक्य करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. म्हणजे सगळं शिकण्याच्या मागचं कारण एवढंच आहे की त्याचं तुम्हाला ऍप्लिकेशन जमवलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हे कधी जमेल, ज्यावेळी तुम्हाला ही कॉन्सेप्ट मराठीमधून आले, तुमच्या मातृभाषेतून ज्यावेळी समजेल ना त्याच वेळेला समजेल. म्हणून लक्षात ठेवा, परत परत मराठी शिवाय इंग्लिश समजू शकत नाही. समजतंय? तर हे अशा प्रकारे हे असतं. म्हणजे आता मुले दिवसभर क्रिकेट खेळत आहेत हे जे वाक्य आहे हेच वाक्य आता जर भूतकाळामध्ये असेल, बरं आधी वर्तमान काळामध्ये हे फक्त व्याकरण दृष्ट्या कसं लिहिलं जातं, मुले दिवसभर क्रिकेट, आता मी हे असंच घेतो फक्त आणि क्रिकेट, आणि इकडे म्हणताना फक्त आपण असं म्हणतो खेळत आलेली आहेत. मुले दिवसभर क्रिकेट खेळत आलेली आहेत. बघा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट. आता तुम्हाला मजा सांगतो बघा, तुम्ही जर खानदेशामध्ये किंवा विदर्भामध्ये वगैरे गेलात ना तर तिकडेची बोली भाषा काय असते बघा, आणि त्याच्यावरून आपण काय फरक करत असतो ते समजून घ्या. इथे तिकडे काय म्हणतात माहिती का, खेळत राहिली आहेत, करून राहिला वगैरे ऐकलं असेल तुम्ही. म्हणजे मुले दिवसभर क्रिकेट खेळत राहिली आहेत, खेळत बसली आहेत. आता बघा क्रिकेट खेळताना कधी कोण बसतं का, पण आपण म्हणताना काय म्हणतो बघा, कळतंय? तर थोडक्यात हे बोली भाषेतले शब्द आहेत व्याकरणाचा दृष्ट. कारण का व्याकरण हे काय करत असतं माहितीये का, भाषेचं स्टँडर्डायझेशन करत असतं, स्टँडर्ड भाषा बनवत असतं. त्यामुळे स्टँडर्ड भाषेमध्ये हे आहे, बोली भाषेमध्ये हे आहे, बाकी शेवटी म्हणायचं तेच आहे. बघा आई वडील आपल्याला असं म्हणतात बघा, आम्ही आयुष्यभर, बघा मी इथे शेवटचं लिहितोय फक्त, आम्ही आयुष्यभर हेच करत आलोय, आम्ही आयुष्यभर हेच करत आलोय. मग हेच करत आलोय म्हणजे काय, आयुष्यभर हेच करत आलोय म्हणजेच काय, हेच करत आलो आहे किंवा आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला मराठी वाक्य ज्या ऐकाल ना त्यावेळी सुद्धा समजलं पाहिजे की हे लगेच की हे इंग्लिश मध्ये हॅज बीन आयएनजी मध्येच होणार. इतकी ज्या वेळेला तुमच्यामध्ये हळूहळू पक्वता यायला लागेल ना त्यावेळी तुम्हाला इंग्लिशचं वाक्य बघितलं समजायला लागेल, आणि तेच अपेक्षित आहे मला. त्याच्यामुळेच तुम्हाला पटकन मार्क्स मिळत असतात. अर्थात कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस हे सोपे असतात, परंतु तरी सुद्धा मला परत परत हे तुमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी मी सांगतोय फक्त की आपल्याला हे समजणं खूप महत्वाचं आहे. मग इंग्लिश वाक्य ज्याप्रमाणे तुम्हाला इथलं मराठी बघितल्यानंतर ज्यावेळी इंग्लिश समजतं त्या अर्थात इंग्लिश बघितल्यानंतर मराठी समजेल. कारण हा सर्कल आहे माहितीये का, कसा आहे माहितीये का, मातृभाषा मराठी, या मराठीतून तुम्हाला जायचंय इंग्लिशकडे, आणि परत इंग्लिशचं ज्यावेळी तुम्हाला मराठी समजेल त्यावेळी ते सर्कल पूर्ण होणार आहे. नाहीतर होतं काय माहितीये का, नुसतं इंग्लिश वाक्य बघतोय आणि त्याचा मराठीमध्ये अर्थच समजत नाही, किंवा जो अर्थ काढतोय तो चुकीचा आहे, आणि त्यामुळे आपल्याला प्रॉपर इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजत नाही, आणि मग आपल्याला ते करेक्ट आणि इनकरेक्ट शोधायला मग नंतर गफलत व्हायला लागते. तर अशा प्रकारे हे होतं. मग
इथे जे आहे त्याच्याऐवजी फक्त इकडे मुले दिवसभर क्रिकेट खेळत होती असं जर मी म्हटलं तर अर्थात तो परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आहे, आणि ह्याच्याऐवजी म्हणजे आता इथे लिहितो होती आणि असेल, हे असं ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला तो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर होतो. ओके, एवढं झालं. आता आपण ह्याची वाक्य कशी होत असतात ते आपण बघूया, आणि त्याच्यामुळे त्याचे नियम काय आहेत तेही बघूया. आता फक्त तुम्हाला सगळ्यांना मी आता इथे जे दाखवणार आहे, वाक्य तर करून दाखवणारच आहे, त्याचे नियम वगैरे काय आहेत ते आपण नंतर शिकूया. हे सगळं करत असताना आता आपण जे बघितले ते सगळं ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. कोणत्याही ऍक्टिव्ह व्हॉइसचा जनरल फॉर्म्युला जो असतो, जनरल फॉर्म्युला हा काय असतो, तर नेहमी वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट हा पहिला असतो, याच्यानंतर वर्ब असतं, मग याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं, आणि मग याच्यानंतर रिमेनिंग पार्ट असतं. रिमेनिंग पार्ट म्हणजे काय ते आता मी सांगतोय, ते नीट समजून घ्या. रिमेनिंग पार्ट हे नेहमी एकतर ऍडव्हर्ब तरी असतात किंवा त्या ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. रिमेनिंग पार्ट हे नेहमी ऍडव्हर्ब असतात किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. मग आता इंग्लिश मधल्या या ऍडव्हर्ब फ्रेज आहेत, त्या ऍडव्हर्ब फ्रेजेस आहेत, हे कसं समजून घ्यायचं ते आता मी तुम्हाला सांगतो आधी. त्यामुळे वाक्याकडे जाण्याच्या अगोदर थोडक्यात हे सगळं काय काय आहे ते एकदा नीट समजून देतो. बघा, जनरल फॉर्म्युला काय आहे वाक्याचा, जनरल फॉर्म्युला आहे तो हा आहे, आधी सब्जेक्ट असतं, मग वर्ब असतं, मग ऑब्जेक्ट असतं, आणि मग रिमेनिंग पार्ट असतो. बरोबर आहे. हा रिमेनिंग पार्ट म्हणजे ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. आता दुसरं काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते बघा, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी फक्त नाऊनच असतं. बघा, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणून येण्याचा आणि ऑब्जेक्ट म्हणून येण्याचा अधिकार हा फक्त नाऊनलाच आहे, दुसऱ्या कशालाही नाही. त्यामुळे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कायम नाऊनच असतं, हे लक्षात ठेवा. बाकी हे जे वर्बचे जे फॉर्म आहेत ते काय काय आहेत ते आपण आता सूत्रामध्ये बघितले. आता आरपी म्हणजे काय, तर ते रिमेनिंग पार्ट म्हणजे ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेज असतात. मित्रांनो, तुम्हाला एकदम सोपा हे सांगतो, लक्षात ठेवा फक्त हे ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस कसे ओळखायचे असतात. तर ज्या वेळेला तुम्ही क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा आणि किती हे ज्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला जे मिळतं ते नेहमी रिमेनिंग पार्ट असतं. म्हणजेच थोडक्यात ते एक तर ऍडव्हर्ब असतात किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. 2011 चे PSI मध्ये काय प्रश्न येऊन गेला बघा. वी वेंट होम अर्ली, आणि पेपर सेटरनी काय केलं, याच्या खाली अंडरलाईन केलं आणि मग याच्यामध्ये दिलं होम काय आहे, कॉमन नाउन, दुसरं ऍडजेक्टिव्ह, तिसरं प्रोनाउन आणि चौथं ऍडव्हर्ब. मला माहितीये तुम्हाला हे येत पण असेल, पण हळूहळू पेपर सेटर कशी गणवू शकतात, आणि आपल्याला जर गंडायचं नसेल, कन्फ्यूज व्हायचं नसेल तर मात्र आपल्याला हे समजलं पाहिजे. बघा मी काय सांगितलंय, का, कधी, कुठे, कसा आणि किती हे 5 प्रश्न जे आहेत तुम्ही क्रियापदाला विचारता त्यावेळेला होतं काय, तर तुम्हाला रिमेनिंग पार्ट म्हणजेच ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस मिळतात. आता होतं काय माहितीये का, आपण अर्धवट शिकतो. आता इथे बघा तुम्हाला काय दिसतंय,
व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्ट नेहमी नाऊनच असतो, बरोबर. हे ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी तुम्ही हे वाक्य बघता आणि ज्या अर्थी हा वर्ब आहे आणि हे तर नाऊन आहे, त्यामुळे हा ऑब्जेक्टच आहे आणि हा ऑब्जेक्ट असल्यामुळे तुम्ही पटकन काय करता, कॉमन नाऊनला उत्तर देता आणि मग आपलं उत्तर चुकतं. मी मुद्दा म्हणून मजा म्हणून मुलांना सांगत असतो की एकच लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये ज्यावेळी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आहे आणि तुम्हाला पटकन त्याचं उत्तर आलं तर आधी तुम्हाला वाटलं पाहिजे, अरे माझा अभ्यास तर काय नाही, मला पटकन उत्तर आलं कसं. ज्या अर्थी आपल्याला पटकन उत्तर आलं त्या अर्थी नक्कीच आपलं उत्तर चुकलंय हे आधी सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे, कळलं का. म्हणून मला सांगायचं काय ते बघा, हे सगळं सांगण्याच्या मागचं कारण काय आहे, कळलं. खूप वेगवेगळ्या विचाराने ज्या वेळेला आपण एखाद्या प्रश्नाकडे बघतो आणि ती दृष्टी मला तुम्हाला सांगायची की ती तुम्हाला आली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी सतत सतत सांगतोय ना की मराठी समजलं ना, इंग्लिश वाक्याचा अर्थ समजला ना, संपलं. नाहीतर होतं का माहितीये का, आपण घोकंपट्टी करतो नियमांची आणि असलं काहीतरी बघतो आणि काहीतरी डोक्यात ठेवतो. कदाचित सतत सतत हे ऐकून प्रश्नपत्रिका बघून बघून त्याची उत्तरं बघून बघून तुम्हाला हे पाठ झालं असेल, पण लक्षात ठेवा पेपर सेटर आहेत ना हे खूप वेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला त्या पेपर सेटर आहेत ना ते कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे एकदा तुम्हाला समजलं ना, म्हणजे मी माझ्या याच चॅनलवरती ना मी मुद्दामून प्रश्नपत्रिकांचे राज्यसेवेच्या PSIच्या या प्रश्नपत्रिकांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते मुद्दामून बघा. मुद्दामून तिकडे मी प्रश्नपत्रिका समजून देण्याच्या मागचं कारण आहे की मी ज्या वेळेला प्रश्नपत्रिका सोडत असतो त्यावेळी कशा प्रकारे विचार करत असतो हे ज्यावेळी तुम्हाला समजेल ना त्यावेळी तुम्ही कसा विचार केला पाहिजे हे तुम्हाला समजायला लागेल आणि त्यावेळी तुम्हाला करेक्ट आन्सर येईल. तसंच हे थोडक्यात उदाहरण देतोय, हे सगळं आपण जे बेसिक शिकतोय हे का शिकतोय आणि का आपल्याला हे आलं पाहिजे, हे ह्याच्यासाठी झालं पाहिजे की ज्या वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला आपल्याला तिथे इमिजिएट समजलं पाहिजे या वाक्याचा अर्थ काय आहे. आता ह्याला तुम्ही कॉमन नाउन म्हटला, कारण का होम हे कॉमन नाउन आहे, पण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचची मुळात व्याख्या काय आहे ती इंग्लिश मधली व्याख्या जाऊ दे, आपल्याला मराठीमधली तरी व्याख्या काय आहे आपल्याला माहिती आहे. ती काय व्याख्या आहे बघा, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, काय म्हटलंय बघा की एखादा शब्द वाक्यामध्ये ज्या प्रकारे कार्य करतो त्यावरून त्या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे त्या शब्दाची जात ओळखली जाते. एक लक्षात ठेवा, यू डोंट हॅव टू रिसाइड एनी डेफिनेशन, यू जस्ट नो इट्स ऍप्लिकेशन. त्यामुळे त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आता मी तुम्हाला क्रियाविशेषण काहीही शिकवलं नाहीये, मी फक्त तुम्हाला एकच सांगतोय, काय क्रियापदाला फक्त हे प्रश्न विचारा, हे प्रश्न विचारले ना की तुम्हाला लगेच समजणार आहे की ते क्रियाविशेषणच आहे. परत मी हे काही वेगळा रूल काढलेला नाहीये, हा सगळा इंग्लिशचाच रूल आहे किंवा मराठी मधलाच रूल आहे. इंग्लिश व्याकरणामधून मराठी व्याकरणाची निर्मिती झालेली आहे. तर मराठी व्याकरणाचा रूल समजला की इंग्लिश व्याकरणाचा रूल समजला पाहिजे. आणि मराठी व्याकरण आपल्याला जर एवढं चांगलं समजतं तर इंग्लिश व्याकरण का समजत नाही याचं कारण आहे इंग्लिश व्याकरण आपण मराठीमध्ये समजून घेत नाही, म्हणजेच त्याचं हे ऍप्लिकेशन आहे ना, हे ऍप्लिकेशन समजत नाही. तुम्हाला सगळ्यांना एवढं तर माहिती आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा किंवा अधिक विस्ताराने बोलणारा जो शब्द असतो तो क्रियाविशेषण असतो. तेच एखाद्या वाक्यामध्ये असलेल्या विशेषणाबद्दल अधिक विस्ताराने माहिती सांगितलेला किंवा त्याला अजून मॉडिफाय करणारा असा जो असतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. किंवा वाक्यामध्ये ऑलरेडी एखादा ऍडव्हर्ब जर असेल तर त्या ऍडव्हर्ब ची माहिती देणारा म्हणजेच त्या ऍडव्हर्बचा अर्थ अजून विस्ताराने सांगणारा त्याला क्रियाविशेषण म्हणतात. आपल्याला परीक्षेमध्ये व्याख्या विचारत नाहीत, हा एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारली होती, पण जर तुमचे बेसिक्स क्लिअर असतील ना तर तुम्हाला त्या पर्यायामध्ये आपोआप, कारण काय इंग्लिश दिलेलं जे काय आहे ना त्याचा मराठी अर्थ समजला की पर्यायाचं उत्तर समजेल. मग आता इकडे बघा, ज्या वेळेला तुम्हाला अर्थ समजतो त्यावेळेला किती पटकन उत्तर येतं बघा. ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की आम्ही घरी लवकर गेलो, आता आपल्याला मराठी तरी येतं, मग त्या मराठीवरून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय समजलं पाहिजे की ज्या अर्थी ह्याला अंडरलाईन केलेलं आहे त्या अर्थी हे काय आहे ओळखायचंय. तर मग आपल्याला हे समजलं पाहिजे की हा एक काय प्रश्न विचारला तर हे उत्तर येईल. म्हणजे मराठी मधल्या याच्या वाक्याला म्हणजे थोडक्यात इंग्लिश वाक्याला कोणता प्रश्न विचारला तर हे उत्तर येईल. बघा, जे मराठीमध्ये आहे तेच इंग्लिश मध्ये मी सांगतोय, जे इंग्लिश आहे त्याचा फक्त मी अर्थ समजून घेतोय आणि तुम्हाला सांगतोय की तुम्ही अशा प्रकारचा अर्थ समजून घ्या आणि प्रश्न विचारा, तुम्हाला हे समजायला लागेल. वी वेंट होम अर्ली, मग आम्ही कुठला प्रश्न विचारल्यानंतर हे उत्तर येते बघा,
इंग्लिश मध्ये ते काय वापरतात ते बघायला जाऊ नका, नाहीतर इकडे व्हाय, व्हेन, व्हेअर, हाऊ, हाऊ मच वगैरे 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 जे काय अजून आहे त्याचं ते मी जास्त सांगत नाही. टू व्हॉट एक्सटेंट वगैरे असे भरपूर काय काय येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे ते आपल्याला ते नाही बघायचं पाहिजे. वाक्याचा अर्थ, इंग्लिश वाक्यांचा अर्थ मराठीमध्ये समजून घ्या. मराठीमध्ये समजला की त्या क्रियापदाला फक्त प्रश्न विचारा, लगेच तुम्हाला उत्तर येतं की आम्ही कुठे लवकर गेलो. म्हणजे अर्थी कुठे विचारताय, कुठे हे कशासाठी असतं, स्थळवाचक, स्थान दर्शवणार क्रियाविशेषण ना. म्हणजे थोडक्यात हे होम हे कॉमन नाउन नाहीये, म्हणजे हे काय आहे, ऍडव्हर्ब आहे. आता बघा, मी नुसतं असं असं जर म्हटलं, फक्त मी काय पेपर सेंटर पुढे काय काय प्रश्न विचारू शकतो हे फक्त मी तुम्हाला सांगतोय. बघा आता ह्याच्याऐवजी उद्या समजा तुम्हाला प्रश्न असा विचारला, मी आता काय सांगितलं बघा की रिमेनिंग पार्ट हे एकतर ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्ब्स किंवा ऍडव्हर्ब फ्रेजेस असतात. मग हे तर तुम्हाला समजलं. आता बघा इथे काय, ही वॉज इन द क्लास, बरोबर आहे. आता तुम्हाला ना समजा उद्या इकडे या पूर्ण ह्याच्यावरती अंडरलाईन करून दिली आणि ह्या अंडरलाईन करून दिल्यानंतर आता इकडे समजा तुम्हाला दिलं पहिलं हे काय आहे तर नाउन फ्रेज आहे. नंतर दिलं हे काय आहे तर ऍडव्हर्ब फ्रेज आहे. त्या फ्रेज वगैरे आपल्याला नंतर शिकायच्या डीप मध्ये, ते आपण पुढे बघू. तिसरं दिलं हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आणि चौथं दिलं नन ऑफ दीज, म्हणजे याच्यामधली कुठलीच फ्रेज नाहीये. आता इंग्लिश मध्ये मजा काय बघा, जर तुम्ही क्लास हा एकमेव शब्द जर डोळ्यासमोर धरला तर ते कॉमन नाउन आहे, बरोबर आहे. वर्ग वर्ग, कारण का तो वर्गात होता. म्हणजे क्लास हा एकमेव जर शब्द बघितला तर तो आहे प्रॉपर नाउन. याच्यापूर्वी द दिसतंय ते आहे आर्टिकल, आणि याच्यापूर्वी हे दिसतंय हे आहे प्रेपोजिशन. मला हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच्याकडे काही बघू नका. क्विकली डिसिजन झाला पाहिजे. काय या वाक्याचा अर्थ काय, तो क्लासमध्ये होता, कुठे होता, कळतंय, झालं, संपलं. लगेच समजतं की हे ऍडव्हर्ब फ्रेजच असणार, दुसरी कुठली फ्रेजच असू शकत नाही. अजून सोपं सांगतो बघा, मी नुसतं असं दिलं ही रॅन 5 किलोमीटर्स. नाउनचा जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला माहितीये की ज्या अर्थी एखाद्या शब्दाचं अनेक वचन होतं त्या अर्थी हे काय आहे, नाउन आहे. कारण का नाउन शिवाय बाकी कशाचं अनेक वचन होऊच शकत नाही ना. म्हणजे एक तर नाउन्स होईल किंवा प्रोनाउन्स होईल, म्हणजे नाउन शिवाय दुसऱ्या कशाचंही अनेक वचन होऊ शकत नाही. मग आता इथे काय दिलंय बघा, किलोमीटर, आणि ह्याच्या अगोदर समजा तुम्हाला ते एवढंच विचारलंय 5 काय आहे, तर आता ते ऍडजेक्टिव्ह आहे, काय ते आपण नंतर बघू. पण आता मी तुम्हाला हेच सांगतोय की पेपर सेटर एक मध्ये हुशार असतात, ते काय करतात माहिती का, पुन्हा ह्याच्यानंतर याला पूर्ण अंडरलाईन करतील आणि म्हणतील हे काय आहे, आणि परत इथे समजा असं दिलं. आपल्या डोक्यामध्ये एकच स्पीड असतं, सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर वर्ब, वर्बच्या नंतर ऑब्जेक्टच असतं, म्हणजे ते नाउनच असतं. आणि मग आपण याला अरे इकडे हे ऍडजेक्टिव्ह दिसतंय आणि इकडे हे नाउन आहे, मग हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज का असू नये, वगैरे 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 काही पण असेल. हे ज्यावेळेला तुम्ही कराल आणि इकडे ऍडजेक्टिव्ह फ्रेज लावाल तर परत चुकेल. मग परत याचा मराठी अर्थ समजून घ्या. बघा का उत्तर कसं लगेच मिळतं, तो 5 किलोमीटर धावला. आता ह्याला परत प्रश्न विचारा की ज्याचं उत्तर हे आलं पाहिजे, कारण का तुम्हाला हे काय ओळखायला सांगितलंय. मग बघा धावला, किती धावला, बरं परत तो किती धावला. हे डोक्यामध्ये एकदम परफेक्ट घालून घ्या. क्रियापदाला इंग्लिशमध्ये वगैरे प्रश्न विचारायला अजिबात जाऊ नका. आपल्याला मार्क्स मिळवायचे लक्षात ठेवा. नाही मी आता इंग्लिशमध्येच विचार करायला शिकणार आहे, इंग्लिश वाक्य बघितल्यानंतरच मला आलं पाहिजे, हसला बावळटपणा करू नका. माझ्या इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्स सांगतोय, माझे केस पांढरे झाले शिकून शिकून. मी सांगतोय त्याकडे लक्ष द्या, आपल्याला मार्क्स मिळवायचे. इमिजिएट वाक्याचा अर्थ समजला, आणि हो एवढीच सोपी वाक्य परीक्षेमध्ये येतात. हे काय माझ्या घरचं वाक्य नाहीये. हे जे सांगितलं ना, वी वेंट होम अर्ली, प्रश्नपत्रिका काढून बघा, पीएसआयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतोय की एमपीएससी ची व्याकरणावरती असलेली जी काही प्रश्न असतात ती इतकी सोपी असतात, इतकी सोपी असतात की 10वीच्या मुलाला पण आली पाहिजे. मग आपल्याला काय येत नाही, आणि याचं कारण आहे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच आपण शिकलो, पण ऍप्लिकेशन काय करायचं हे माहिती नाही.
ह्यालाच मी म्हणत असतो, परमेश्वराने आपल्याला दोन कानांच्या मध्ये एक इंद्रिय, एक अवयव दिलेलं आहे बुद्धी नावाचं. त्याचा व्यवस्थित फक्त उपयोग करायचा. कसं येत नाही बघूया इंग्लिश. इंग्लिश सारखी सोपी भाषा जगात नाही कुठली. हे मी नाही म्हणत, वर्ल्ड बँक म्हणते, रिपोर्ट आहेत वर्ल्ड बँकेचे. जाऊ दे, चला. तर लक्षात ठेवा, मला सांगायचं हेच आहे की असं दिसलं म्हणून ते नाऊन आहे, मग ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे वगैरे असल्या भानगडीत न पडता मराठीमध्ये अर्थ काढा आणि लगेच हे समजून घ्या. लगेच तुम्हाला समजेल की हे काय आहे. कळतंय? तर अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं रिमेनिंग पार्ट म्हणजे काय हे आता तुम्हाला समजलं असेल. काय तर क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा, किती. तुम्हाला एक गाणं आठवत असेल, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. त्याच्यामध्ये अजून हे घाला की मी तुला का शोधू, कधी शोधू, कुठे शोधू, कशा शोधू, किती शोधू, असं घाला. हे पाठ पाहिजे, पाठ. परत पाठ का करायचं, कारण का वी मस्ट नो द ऍप्लिकेशन ऑफ दिस रूल. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी ते ऍप्लिकेशन समजेल ना, सगळं इंग्लिश सोपं होत जातं, बाकी काही नाही. ओके, तर हे झालं. आता रिमेनिंग पार्ट म्हणजे काय ते. आता आपण परत या जनरल फॉर्म्युला आहे त्याच्याप्रमाणे आता तुम्हाला मी फक्त एक वाक्य दाखवतो पटकन आणि मग नंतर आपण बास करूया. ते वाक्य करत असताना ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही प्रकारे करायचं. पण ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. कालचे जे रूल्स बघितलेले आहेत त्या रूल्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की सब्जेक्ट काय आहे ह्याच्यावरनं तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये क्रियापदाला वर्ब वापरायचंय का एसीएस वापरायचं हे समजत असतं. मग ह्याचा रूल काय आहे तर तो आधी बघा, पुन्हा एकदा सांगतो. कर्ता म्हणजे सब्जेक्ट. एकदम सोप्याने सांगतो, ग्रॅमॅटिकल रूल लक्षात ठेवायची गरज नाही. ऍक्च्युअली रूल सगळे ग्रामरचेच आहेत, पण लक्षात कसे ठेवायचे ते बघा. कर्ता हा ज्या वेळेला, बघा आय, नीट लक्ष द्या. कर्ता हा ज्या वेळेला आय, यू व कोणतेही अनेक वचन असतो त्यावेळेला रूल काय असतो तर तो रूल इकडे आपण लिहूया. काय रूल आहे त्याचा तर कर्ता ज्या वेळेला आय, यू व कोणतेही अनेक वचन असतो त्यावेळेला प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाला फक्त वर्बच वापरलं जातं. निगेटिव्ह वाक्य करत असताना त्याला फक्त डूच वापरलं जातं. आणि परफेक्ट प्रेझेंट आणि आत्ताचा शेवटचा शिकलेला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट यांच्यामध्ये फक्त हॅव वापरलं जातं. कळतंय? काय सांगितलं बघा. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना रूल माहितीये. फक्त आय, यू आणि प्लुरल नाउन असलं काहीतरी लक्षात ठेवण्यापेक्षा याचं लक्षात ठेवा. आय, यू व कोणतंही अनेक वचन असेल तर प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला वर्ब, सहाय्यकारी क्रियापद निगेटिव्ह मध्ये किंवा परफेक्ट प्रेझेंट मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये हॅव वापरावं लागतं. तेच करता जर कोणतंही एक वचन असेल, कोणतेही एक वचन, मी इथे मुद्दाहून बघा थर्ड पर्सन वगैरे काही लिहिलेलं नाही, तृतीय पुरुष एक वचन वगैरे, कारण का तसले नियम घोकमपट्टी करून आणि पाठ करून काही जरी माहित असलं ना तरी ऍप्लिकेशन आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतंही एक वचन असू दे, एक वचन हे नेहमी नामाचंच असतं, नाम किंवा सर्वनाम. कळतंय? त्यामुळे कोणतंही ज्या वेळेला एक वचन असतं त्यावेळेला अपवाद कुठला हा, कारण का आय, यू आणि इकडे दिलंय त्यामुळे अपवाद आय आणि यू, कारण का यू हे एकवचन आणि अनेक वचन दोघांमध्येही सारखंच आहे. म्हणून करता जर कोणतंही एकवचन असेल तर मात्र तिकडे क्रियापदाला एस किंवा येस वापरलं जातं आणि नेगेटिव्ह मध्ये डज वापरलं जातं. का नेगेटिव्ह मध्ये डज वापरायचं? कारण का नियम आहे की क्रियापदाला ज्याप्रमाणे एस येस होकारार्थी मध्ये लागतं त्या अर्थी नकारार्थी मध्ये पण इकडे येस लागलंच पाहिजे. आणि परफेक्ट प्रेझेंट मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये अर्थात हॅज आलं पाहिजे. हा सगळ्यात ह्याचा बेसिक रूल. हा रूल झाल्यानंतर कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण बघितलं काय आहे ते बघा. कंटिन्युअस टेन्स मध्ये एम चा उपयोग हा आय साठी करतात, बरोबर. त्याच्यानंतर इज चा उपयोग हा कोणतेही एक वचन, परत हे लक्षात ठेवा मी तृतीय पुरुष मुद्दामून सांगत नाहीये, कळलं. कोणतेही एक वचन. आता तुम्ही म्हणाल सर मग आय म्हणजे आय मग एक वचन मग त्याला पण वापरायचं काय? मग इथे काय लिहिलंय हे कळतंय? त्यामुळे कोणतेही एक वचन याच्यासाठी आय वापरायचं, बरोबर आहे. आणि आर कुठे वापरायचं?
तर यू आणि कोणतेही अनेक वचन. कळलं? हे असं लक्षात ठेवा. नाही मग सर तुम्ही आर दिलंय आणि इकडे अनेक वचन दिलंय, मग यू एक वचन असेल तर काय करायचं? इथे दिलंय का कुठलं? इथे म्हणून दिलंय यू आणि कोणतेही अनेक वचन, याच्यासाठी आर वापरायचं. तसंच कंटिन्युअस टेन्स मधला भूतकाळ ज्या वेळेला असेल त्यावेळेला वॉटचा उपयोग कुठे केला जातो? तर आय आणि कोणतेही एक वचन. आणि अर्थात वरचा उपयोग कुठे केला जातो? तर इथे पण यू आणि कोणतेही अनेक वचन. कळते? हा याचा मेन रूल. हे एकदा तुम्हाला समजलं की ह्याच्यानंतर फक्त वाक्य बनवायची आहेत. कळलं? आणि ती वाक्य बनवायची आणि त्याप्रमाणे केलं बस. इंग्लिशची वाक्य आधी जमली पाहिजे. ती वाक्य जमली ना की त्याचा अर्थ लगेच समजायला लागतो. पण नुसतं इंग्लिशचं वाक्य लिहायचं नाही. एमपीएससीच्या मुलांना विशेष करून सवय असते, कारण का त्यांनी मराठीमध्ये त्या प्रकारे वाक्य लिहिलेले असतात म्हणून त्यांना सवय असते. तर कृपया अशा प्रकारे करू नका. मी वाक्य बघा, तुम्हाला सूत्र सांगताना आधी 3 सिंपल सांगितली, नंतर 3 कंटिन्युअस सांगितले, नंतर 3 परफेक्ट सांगितले. तर त्याच प्रकारे इंग्लिशचे वाक्य करा म्हणजे तुम्हाला लवकर ते ग्रास्प होईल. मग आता हे याचे झाले मेन रूल्स. आता एक वाक्य घेतो आणि आपण आजचं थांबूया. आणि या प्रकारे आता तुम्ही फक्त वाक्य करा, एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. एक एकदम सोपं वाक्य घेतो मी. एकदम सोपं वाक्य काय? मी अभ्यास करतो. मुद्दामून हे घेण्याचं कारण ह्याच्यामध्ये आता आपण सगळं बघूया. मग आता इकडे मी असू दे किंवा तू असू दे, कळतंय? नियम काय आता आपण बघितला की आय आणि यू ज्या वेळेला असेल त्यावेळेला अर्थातच क्रियापदाला नुसतं व्हर्ब वापरतात. मग सूत्र माहिती असेल तर तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे, आय यू. मग हेच ह्याच्याऐवजी इकडे जर अनेक वचन घेतलं तर ते अभ्यास करतात. मराठीमधलं पहिलं प्रेझेंट टेन्स म्हणजेच इंग्लिश मधलं हे जे प्रेझेंटचं रूप आहे ते. त्यामुळे आय असू दे, यू असू दे, वी असू दे किंवा दे असू दे, किंवा इकडे अजून कुठलंही अनेक वचन असू दे, मग ते पीपल असू दे नाहीतर स्टुडंट्स असू दे. या सगळ्यांसाठी नियम काय? तर इकडे फक्त स्टडी. कळलं? आणि पाहिजे असेल तर मी इंग्लिशचा अभ्यास करतो, आय स्टडी इंग्लिश. म्हणजे थोडक्यात बघा, आय आणि यू असेल तरी सुद्धा हेच लागणार आहे, वी असेल तरी सुद्धा तेच लागणार आहे, दे असेल तरी सुद्धा तेच लागणार आहे, आणि अनेक वचन असेल तरी सुद्धा तेच लागणार आहे. काय? क्रियापदाला एसीएस लावलं नाही हे लक्षात ठेवा. इथे जरी अनेक वचन दिसलं आणि इथे जरी येच असेल तरी इथला रूल लक्षात ठेवा. कळतंय? मग ह्याच निगेटिव्ह करत असताना मी अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही, ते अभ्यास करत नाहीत, वगैरे 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 जे काही येईल ते. मग इथे नियम काय आहे? तर या सगळ्या कर्त्यांसाठी फक्त तुम्हाला काय करायचंय? डू नॉट स्टडी इंग्लिश. कळतंय? मग आता हेच पास्ट मध्ये जर आपण आपलं एकवचनी जर हे घेतलं म्हणजे तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते, समीर अभ्यास करतो, माया अभ्यास करते, इत्यादी इत्यादी इत्यादी. कळलं? म्हणजे याचा नियम काय? तर ह्याच्यामध्ये क्रियापदाला एस किंवा एस लागतं. म्हणजेच इकडे काय होणार आहे बघा, ही, शी, समीर काही असू दे, ही असू दे, शी असू दे, समीर असू दे, नाहीतर माया असू दे, हे कुठलाही करता एक वचनी दिसतोय. मग इकडे काय होणार आहे? फक्त क्रियापदाला ईएस लागणार आहे. वायचं आय केलं आणि स्टडीज आणि मग इंग्लिश. निगेटिव्ह करायचंय अर्थात इकडे डू नॉट वापरलंय. इकडे काय आहे? सगळं एक वचन आहे. मग कोणतंही एक वचन जर असेल तर त्याला इकडे काय आलं पाहिजे? डज आलं पाहिजे. त्यामुळे डज नॉट स्टडी आणि मग इंग्लिश. मग आता पास्ट मध्ये करायचं असेल तर हेच काय होणार आहे बघा. आता मी हे लिहित नाही, मी फक्त एवढं लिहितो, बाकी हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी अभ्यास केला, तू अभ्यास केला. कळलं ना? मी अभ्यास केला, तू अभ्यास केला, आम्ही अभ्यास केला, त्यांनी अभ्यास केला. बरं, हे पण लिहितो. चला, मी, तू, आम्ही, त्यांनी काय
अभ्यास केला, आणि निगेटिव्ह असेल तर अभ्यास केला नाही. ज्या अर्थी भूतकाळ आहे, भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप, जे पास्टचा क्रियापदाचा जो दुसरा फॉर्म असतो तो, त्यामुळे अर्थातच इथला करता हा कुठलाही ह्याच्यामधला असू दे, म्हणजे आय असू दे, वी असू दे, यू असू दे, दे असू दे, स्टुडंट्स असू दे, किंवा कोण पण असू दे, कळलं, एटसेट्रा. फक्त काय पाहिजे, प्लुरल. असं कुठलंही जरी असला तरी तुम्हाला इथे मात्र काही फरक पडत नाही. इथे क्रियापदाचं दुसरं रूपच वापरावं लागतं. आणि निगेटिव्ह मध्ये अर्थात याचं दुसरं रूप, ज्याप्रमाणे आपण याचं दुसरं रूप इकडे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आता याचं दुसरं रूप इकडे घ्यायचं. त्यामुळे हे होतं डिड नॉट. आणि इथे का इथलं दुसरं रूप आहे ते आपण इकडे घेतलं, त्यामुळे इथे पुन्हा या क्रियापदाचं जे मूळ रूप आहे ते आलं पाहिजे. त्यामुळे डिड नॉट स्टडी इंग्लिश. आणि मग फ्युचर मध्ये मी बाकी याच्यामध्ये सेम राहणार आहे. त्यामुळे एकवचन असू दे किंवा अनेक वचन असू दे इथे काही फरक पडत नाही. म्हणजे हे जसं एकवचन याच्यासाठी आहे तसंच एकवचनासाठी सुद्धा आहे. म्हणजे तिथे शी असू दे किंवा ही असू दे किंवा समीर असू दे किंवा माया असू दे, यांच्यासाठी इथे काही फरक पडत नाही. मग तेच आता फ्युचर मध्ये गेलं तर फ्युचर मध्ये मी असू दे किंवा आम्ही असू दे, तू असू दे, तुम्ही असू दे, तो ती काही असू दे किंवा अनेक वचन ते असू दे, काही पण असू दे, इथे अभ्यास करेन. आम्ही असेल तर आपण म्हणतो आम्ही अभ्यास करू. ते असतील तर आपण म्हणतो ते अभ्यास करतील. तू असेल तर तू अभ्यास करशील. तुम्ही असेल तर तुम्ही अभ्यास कराल. तो असेल तर तो अभ्यास करेल. ती असेल तर ती अभ्यास करेल. म्हणजे मराठीमध्ये जे काय बोलतो मी इथे फक्त एकच लिहिलंय. अर्थातच आय आणि वी साठी शॅल वापरतात, परंतु विल वापरलं तरी पण चालतं. आणि आता सर्व इंग्लिश मध्ये विल वापरलं जातं, पण स्पर्धा परीक्षेसाठी फक्त शॅल वापरायचंय. फक्त स्पर्धा परीक्षेसाठी. जे जगातून कुठेही वापरले जात नाही ते स्पर्धा परीक्षेसाठी अवश्य वापरायचे असतात. परत आपल्याला तिकडे वाक्य बनवायचं नाही, म्हणून तर मी म्हणतो ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हणजे एवढी सोपी असते ना की तिकडे तुम्हाला लिहायचं काहीच नाहीये, फक्त ओळखायचंय. म्हणजे देवळात जायचं, चप्पल बाहेर काढायची, दर्शन घ्यायचं, दर्शन केल्यानंतर बाहेर यायचं, बाहेर आल्यानंतर फक्त आपली चप्पल घालूनच जायचंय. तसं इथे फक्त ओळखायचंय. कळलं? तर इकडे आय किंवा बी, शॅल किंवा विल, आणि मग स्टडी इंग्लिश. बाकी आता याचं निगेटिव्ह ह्याच्या पुढचं काही दाखवायची गरज नाही, कारण का तिकडे तुम्हाला माहितीये की फक्त सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट यायला लागतं. तर हे झाले सिंपल टेन्स. अशी कुठली आहे ना कमीत कमी 10 वाक्य तुम्ही लिहून काढा, बघूया कसं इंग्लिश येत नाही. फक्त आपल्याला काय वाटतं माहितीये का, सर ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा काय अभ्यास करायचा आहे, आम्ही असंच वाचून घेतो आणि जातो. नको, करा. बेसिक्स क्लिअर पाहिजेत ना, त्यासाठी करा. ओके, तर हे झाले सिंपल टेन्सेस. आता जाऊया आपण कंटिन्युअस मध्ये. मी थोडासा फास्ट घेतो, बाकी हे नंतर तुम्ही परत पाहिजे असेल तर व्हिडिओ बघा आणि ते लिहून घ्या, किंवा तुम्हाला येतंय हे सगळं हे माहितीये. स्वतःची वाक्य मात्र करा. होमवर्क पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पुढचं, मी अभ्यास करत आहे. म्हणजे थोडक्यात इथे महत्वाचं काय आहे, त आहे. मग इकडे होणारे काय, आय एम स्टडीइंग इंग्लिश. परत यू असेल किंवा वी असेल तर मात्र इकडे होणारे वी आर स्टडीइंग इंग्लिश. तेच शी असेल, ही असेल, अ बॉय असेल किंवा अ स्टुडंट असेल तर मात्र इकडे येणारे इज स्टडीइंग इंग्लिश. म्हणजे थोडक्यात हे सेम राहणार आहे. ओके, पुढचा अभ्यास, पुढचं कंटिन्युअस पास्ट मध्ये मी अभ्यास करत होतो. म्हणजेच इकडे काय होणार आहे, आयला सुद्धा वॉजच येणार आहे. तसंच इकडेच लिहितो मी, हीला पण तेच, शीला पण तेच, अ बॉयला पण तेच, अ स्टुडंटला पण सेम. या आर्टिकल कडे आता जाऊ नका, आपल्याला फक्त नियम समजून बघायचा आहे. वॉज स्टडीइंग इंग्लिश. थोडक्यात या होता होती होतेला तुम्हाला इकडे वॉज दिसते बघा. इंग्लिश समजलं लगेच मराठी समजलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अभ्यास करत, त्या करत साठी इकडे तुम्हाला आयएनजी दिसते, तेच तुम्हाला इथे पण दिसते बघा. हे त
इथलं आयएनजी, हे आहे इथलं आहे, हे आहे इथलं आहे, हे आहे इथलं आहे. कळलं? जेवढे शब्द इथे तेवढेच शब्द तिकडे पण तुम्हाला मिळणार आहेत. कळलं? मग हे झालं पास्टचं. मग ह्याच्यामध्ये अनेक वचन असेल तर अर्थात वर घ्यावं लागतं. त्यामुळे यू असू दे किंवा वी असू दे किंवा दे असू दे किंवा स्टुडंट्स असू दे किंवा द चिल्ड्रन असू दे, काय वाटतील ते असू दे. अनेक वचन दिसलं तर अर्थात इकडे यू वर, दे वर, वी वर आणि मग स्टडीइंग इंग्लिश. ओके. आणि तेच पुढे कंटिन्युअस फ्युचर मध्ये करायचं असेल त्यावेळेला अर्थात मी अभ्यास करत असेन आणि किंवा ल. आय आणि वी साठी फक्त शॅल, फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच असतं. परत असेल मधलं हे असणे इथे दिसलंच पाहिजे, लक्षात ठेवा. कारण का परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारतात आणि मग ह्याच्या नंतरच आयएनजी पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता इथे मी काय तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या. ज्या वेळेला तुम्हाला कोणतंही आयएनजीचं रूप वापरायचं असतं, बघा मी काय सांगतोय, ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरायचं असतं त्यावेळेला त्याच्यापूर्वी बी ची रूप ही लागलीच पाहिजेत. बघा बी ची रूप ही लागलीच पाहिजेत. तर कुठल्याही कंटिन्युअस टेन्स मध्ये बी ची रूप असली पाहिजे. मग शॅल आणि विल हे बीचं रूप नाहीये ना, म्हणून इकडे ते बीचं रूप येतं. कारण का इथे पण दिसतंय बघा असणे. कळतंय? तर हे झालं कंटिन्युअस फ्युचर. मग त्याच्या इकडे तो अभ्यास करत असेल, ती अभ्यास करत असेल, ते अभ्यास करत असतील वगैरे 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 काही का असे ना, यांच्यासाठी फक्त काय होणार आहे, मग ते यू असू दे नाहीतर वी असू दे नाहीतर दे असू दे, होणार काय विल बी स्टडीइंग इंग्लिश. अशा प्रकारे झाला कंटिन्युअस प्रेझेंट. आता बघूया परफेक्ट मध्ये. 6:15 झाले. चला वास करू. उद्या आपण परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर करू आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढचा आता पुढच्या भागाकडे जाऊया. तो भाग असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा, जो प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी 1 किंवा 2 मार्काला आजकाल परीक्षेमध्ये यायला लागलाय. त्याचे नियम आपण समजावून घेऊ. पहिल्यांदा येस नो क्वेश्चनचे नियम समजावून घेऊ आणि मग नंतर डब्ल्यूएच क्वेश्चनचे नियम समजावून घेऊ. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट आहे की ज्याला इनडायरेक्ट क्वेश्चन्स म्हणतात. तो काय आहे तोही नंतर हळूहळू आपण पुढे शिकू. ओके, चलो सी यू देन. बाय बाय, गुड नाईट. आणि प्रत्येकाने सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सांगा. ओके, चलो सी यू, बाय.